मुलांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या मराठी या पुस्तकातील हे कोण गे आई ही कविता पाहणार आहोत. मुलांनो, ही कविता भा. रा. तांबे यांची आहे. चला तर आपण पहिल्यांदा कविता पाहूया व त्यानंतर आपण त्या कवितेचा अर्थ समजून घेऊयात. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत वेळूच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोण गे त्या ठाई राहते गे आई. चिंचांच्या शेंड्यांना वडाच्या दांड्यांना, ओढोनी हालवी कोण गे पालवी, कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने, शीळ गे वाजवी पाखरा लाजवी, सारखी किती वेळ ऐकूये ती शीळ, वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, मंडळ धरोनी नाचती ऐकोनी, किती मी पाहिले इतकेची देखिले, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या, उरात धडधडे धावता मी पडे, पळालो तेथून कोण ये मागून. मुलांनो, प्रत्येक मुलांना कशाची ना कशाची तरी भीती वाटतच असते. तुम्हाला पण वाटते ना भीती? तसेच कवितेतील या मुलाला पण भीती वाटत आहे. या मुलाला कशाची भीती वाटत आहे हे या कवितेत सांगितले आहे. तर मुलांनो, आपण आता कवितेचं एक कडवं पाहूया व त्याचा अर्थ समजून घेऊया. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत वेळूच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोण गे त्या ठाई राहते गे आई. मुलांनो, कवितेतील मुलगा आपल्या आईला म्हणतोय, नदीच्या शेजारी एक किल्ला आहे. त्या किल्ल्याला एक अरुंद रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर झाडांची रांग आहे आणि तेथे बांबूचे बेट पण आहे. तिथे एक मोडके देऊळ पण आहे आणि त्यावर पिंपळाचे झाड आहे. आणि अशा या ठिकाणी भर दुपारी सुद्धा जांभळा काळोख असतो. मुलांनो, दिवसा तर उजेड असायला पाहिजे, पण त्या ठिकाणी जांभळा अंधार असतो. अशा या ठिकाणी आई कोण राहत असेल ग, असे मुलगा आपल्या आईला विचारतो आहे. मुलांनो, या कवितेतील मुलाचे प्रश्न इथे संपले नाहीत, तर त्याला अजूनही काही प्रश्न पडले आहेत. त्यासाठी आपण कवितेचे दुसरे कडवे पाहूया. चिंचांच्या शेंड्यांना वडाच्या दांड्यांना, ओढोनी हालवी कोण गे पालवी, कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने, शीळ गे वाजवी पाखरा लाजवी, सारखी किती वेळ ऐकूये ती शीळ. मुलांनो, इथे मुलगा आपल्या आईला विचारतो, चिंचांच्या शेंड्यांना, वडाच्या दाढ्यांना म्हणजे वडाच्या पारंब्यांना, पालवी म्हणजे पानांना कोण हलवत असेल? जोराने मोठ्या मोठ्याने पाखरांनाही लाजवेल अशी शीळ म्हणजे शिट्टी कोण वाजवत असेल? कितीतरी वेळ त्या शिट्टीचा आवाज ऐकू येत होता. मुलांनो, असे कितीतरी प्रश्न त्याच्या मनात आले होते. वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, मंडळ धरोनी
नाचती ऐकोनी किती मी पाहिले, इतकेची देखिले झाडांच्या सावल्या, नदीत कापल्या हाका मी मारिल्या, वाकोल्या ऐकिल्या. मुलांनो, मुलगा इथं आपल्या आईला सांगत आहे की झाडाची वाळलेली सोनेरी पाने झाडांच्या भोवती चौफेर पसरलेली आहेत व ती पाने गोल फेर धरून नाचत आहेत. आता मुलांनो, ही कशामुळे नाचत असतील? वारा सुटलाय त्याच्यामुळे ती पानं इकडे तिकडे उडत आहेत, जशी काही ती नाचतच असल्यासारखी भासत आहेत. आणि नदीच्या पाण्यात पडलेल्या झाडांच्या सावल्या थरथरल्यासारख्या वाटत आहेत. मी हाका पण मारल्या, पण कुणीतरी मला वेडावून दाखवल्यासारखा आवाज येत होता. म्हणजेच मुलांनो, तो आवाज त्या मुलाचा प्रतिध्वनीच होता. वाफोल्या म्हणजे प्रतिध्वनी. उरात धडधडे धावता मी पडे, पळालो तेथून कोण ये मागून. आता इथे मुलांनो, तो मुलगा खूप घाबरलाय, त्याच्या छातीत धडधडते आणि तो धावत पळत सुटला आहे. तो आपल्या आईला विचारत आहे, ग आई, माझ्या मागून कोण धावत येतंय ग? मुलांनो, व्हिडिओ आवडला ना? चला तर मग पटकन लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तसेच मुलांनो, जर तुम्ही आपल्या मुलांची दुनिया या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या.